संत कृपा झाली ही संत कविता संत बहिणाबाईंनी लिहिलेली आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, अर्थात महाराष्ट्रातील जितके संत आहेत त्यांची कृपा झाली आणि ही वारकरी संप्रदायाची इमारतीला सुरुवात झाली, तिला एक वेगळा आकार मिळाला, तिला शेप मिळाला. मतलब ये जो संतों की सभी संतों की कृपा हुई और इस वारकरी संप्रदाय की शुरुआत हुई. मतलब उसको एक अलग सा पॉजिटिव आकार मिलने लगा, शेप मिलने लगा. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. म्हणजेच ज्ञानदेवांनी या वारकरी संप्रदायाचा या इमारतीचा पाया रचला, म्हणजे बेस. उन्होंने शुरुआत की आणि उभारिले देवालय. देवालय म्हणजे मंदिर. और उन्होंने इस मंदिर की स्थापना की, इस मंदिर की शुरुआत की, उसको एक अलग आकार दिया. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटले आहे की त्यांनी पाया रचला आहे, त्यांनी ह्याचं फाउंडेशन. आपण पाया म्हणजे हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला फाउंडेशन म्हणू. तर ही जी इमारत आहे, हा जो वारकरी संप्रदाय आहे, याचा फाउंडर कोण आहे तर संत ज्ञानेश्वर हे त्याचे फाउंडर आहेत. म्हणूनच म्हटले आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. आता नामा म्हणजे नामदेव, संत नामदेव यांना नामा म्हटलंय. आणि किंकर म्हणजे दास, सेवक. म्हणजेच संत नामदेव ये विठल जी के भक्त होकर, उनके दास होकर, उन्होंने इस संप्रदाय की प्रसिद्धि, मतलब इस संप्रदाय को इतना बढ़ाया कि सिर्फ महाराष्ट्र में सीमित न रहकर ये महाराष्ट्र के बाहर पंजाब तक जाकर पहुंच गया. तेणे रचिले ते आवार. आवार म्हणजे काय तर अंगण. आणि अंगण इतकं मोठं केलं त्यांनी की ते महाराष्ट्राच्या बाहेर गेलं. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. संत जनार्दन स्वामी आणि एकनाथांनी यांना आधार दिला. तो कशाचा आधार दिला तर भागवत धर्माचा आधार दिला. भागवत धर्म के आधार मिलने पर ये जो संप्रदाय है वो और आगे बढ़ता गया. पुढे संत बहिणाबाई म्हणतात, तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांद्वारा चालू झालेले हे मंदिराचं काम, त्यांनी जी सुरुवात केली होती त्याला परिपूर्ण करण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले आहे. म्हणजेच तुकाराम महाराज या मंदिराचा कळस झाले आहे, त्यांनी या कार्यास परिपूर्णता आणून दिली है. तुकाराम महाराज जी ने इस मंदिर को पूर्ण करने का काम किया है. बहिणी म्हणते फडकती ध्वजा निरूपणा केले बुझा. और बहिणाबाई कहते हैं भक्ति और ज्ञान के आधार पर ये जो सांप्रदाय है वो हमेशा आगे बढ़ता गया है. और मैंने तो सिर्फ निरूपणा केले बुझा, म्हणजे मी तुमच्या समोर फक्त स्पष्टीकरण केलं आहे, म्हणजेच एक्सप्लेनेशन दिले आहे की कशा प्रकारे हा जो संप्रदाय आहे तो पुढे पुढे चालत गेला आणि पुढे इतका वाढला की तो फक्त महाराष्ट्रात मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. आणि ही फक्त संतांची कृपा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, एकनाथ, जनार्दन स्वामी अशा अनेक संतांनी या संप्रदायाला नेहमीच एक प्रकारचा आधार दिला आणि त्या आधाराने हा संप्रदाय पुढे होत गेला. तर अशा प्रकारे आपण संत कृपा झाली ही संत कविता इथे पूर्ण केली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.